मला घरला घेऊन येशील, त्या काय तुझा शब्द मोडणार नाहीत, तिलाही खात्री होती आम्हाला. म्हणून तर आम्ही तुझ्या फोनची पण वाट बघितली नाही. बँडवाल्यांना बोलवून ठेवलं, सुनबाईंच्या स्वागताची एवढी जंगी तयारी केलती. आमचा हिरमोड झालाय आई. पण तू बोल की आता, तू अशी गप्प उभी आहेस, सांग की काय म्हणल्या त्या? ताई ताई अगं काय आत्ती, काय झालं ताई? दुर्गे, तुला दिसतंय ना आम्ही आईशी बोलतोय ते? अगं माफ कर ताई, पण आत्ती एकटीच आली, मास्तरीनबाई संकट नाही आली का बरं? म्हणजे मला लई टेन्शन आलं म्हणून विचारत्या. आत्या बोल की काय झालं? आत्या तू बोलत का नाहीस? अगं मी आम्ही जेव्हा तिच्या घरी गेलते का नाही, तेव्हा मी तिच्या घरच्यांशी लई प्रेमानं बोलले ग. मी हात जोडून विनंती केली त्यासनी. मी म्हणलं का तुमच्या मुलीला माझ्याबरोबर पाठवा, तिचं सासर तिकडं आहे, तिला संसार करू दे, म्हणजे जे काय झालंय ते विसरून जा, आणि इथनं पुढे तिला काय बी त्रास होणार नाही याची गॅरंटी मी देते. पण त्यांनी काय बी ऐकलं नाही. मी तिच्या घरच्यांशी बोलले, नंतर त्या मास्तरीशी बोलले. मला असं वाटलं ताई का ती मास्तरीन माझं ऐकेल आणि माझ्याबरोबर येईल. नाहीच ग ताई, म्हणजे ती माझ्याबरोबर येईल म्हणजे मला असं वाटलं का अधिपतींवर तिचं प्रेम आहे. आपल्याला समजाच नाही तर माहीतच आहे की का तिचं प्रेम आहे अधिपतींवर, तिच्या संसारावर, म्हणजे ती येईल. उलट ती मला काय म्हणली का तुम्ही बी जा आणि तुम्ही आणलेलं या आयराचं ताट बी घेऊन जा. अगं एवढा माज आलाय का नाही तिला, नंतर काय बी कळना झालंय बघ. तिला एवढा माज कुठलं आलाय काय ताई? अगं मला वाटलं होतं का ती घरला येईल म्हणून परत, पण आता ती काय परत याची काय चिन्ह दिसत नाही बघ. आणि माझ्या बोलण्यात आणि आत्याच्या बोलण्यात फरक आहे ना, तर मला वाटलं का आत्या बरोबर तरी येईल ती, पण आलीच नाही बघ आत्या बरोबर बी. काय तिच्या मनात आहे देव जाणे. आत्या ती तुझ्याशी तरी काय तर बोलली का नाही? हा, झालं आमचं बोलणं, पण मगापासून तू अशी गप्प उभी आहेस आई. सांग की आम्हाला काय म्हणले सुनबाई, का नाही आल्या ते तुझ्या बरोबर? अगं ती म्हणली मला यायचं नाही. का पण? काय कारण काय? अगं शाळा बंद करायचं म्हणलं ना मग तो निर्णय काय तिला पटला नाही. हा, आता बोलू शकता का? हा बोल ना, बोल. घरी कसं आहे सगळं? ठीक आहे ना? एकदम ठीक आहे, सगळं छान आहे. ओके. आजी आल्या का हो घरी? आई ना आल्या ना, मगाशीच आल्या. बरं, मग काय मज्जा आलेली आहे इकडे. भुवनेश्वरी तोंडावर पडली ना. म्हणजे? अगं म्हणजे तू येणार म्हणून तुझ्या स्वागताची जंगी तयारी केली होती तिने. तयारी केली होती? हा, तू अक्षरा बघायला हवं होतस. म्हणजे काय घर बीर सजवलं होतं, फुलांच्या माळा बिळा लावल्या होत्या, रांगोळ्या काढल्या होत्या, सकाळपासून सगळ्यांना कामाला लावलं होतं तिनं. वेलकम सुनबाई असा बोर्ड लावला होता. आणि अक्षरा एवढंच नव्हे, ते ढोल ताशावाले बोलवले होते, ते वाजवत होते सकाळपासून दना 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 दारात. आणि दारात स्वतः भुवनेश्वरी उभी होती बरं का, आरतीचं ताट वगैरे घेऊन तुला ओवाळायला. आणि गाडी आली आईंची, तर ही आपली उत्सुकतेने बघते गाडीत अक्षरा दिसतेय का. माझं लक्ष होतं भुवनेश्वरीकडे. आणि जेव्हा आई एकट्या उतरल्या ना गाडीतून, तेव्हा जो काही त्या भुवनेश्वरीचा चेहरा खाली पडला, अक्षरा तुला सांगतो 5 मिनिटं लागली तिला स्वतःचा चेहरा पुन्हा चिकटवायला. आणि मला एवढं भारी वाटलंय, तुला काय सांगू, अधिपतीच्या भाषेत मला लई भारी वाटलंय. अक्षरा भुवनेश्वरीला वाटलं होतं की काहीही करून आई तुला घेऊन येणार. अक्षरा जाम ओव्हर कॉन्फिडंट होती ती. तिला असं वाटतं ना की आपण जे करू जे म्हणू तेच होतं. आणि तिला असाही कॉन्फिडन्स होता की आई काय वाटेल ते करून तुला कन्व्हिन्स करून तुला घेऊन येणार. अक्षरा तिचा अहंकार मोडलाच. काय करू आणि काय नको असं झालं होतं तिला. संतापानं तिचा चेहरा असा झाला होता ना अक्षरा. थँक्यू अक्षरा, थँक्यू सो मच. आपलं जसं ठरलं होतं तसं तू केलंस. हो, पण बाबा त्या खूप चिडल्या असतील ना आता? हो, चिडली होतीच. आणि चिडू दे ना अक्षरा, तिची चिडचिड व्हायलाच हवी. तिला कळायलाच हवं एकदा की आपण सतत चुकीच्या गोष्टी करतोय, घरात माणसं हवी तशी वापरतोय, त्याचे परिणाम काय होतात हे तिला कळायला हवं. अक्षरा तुला गंमत सांगतो, ती दुर्गेश्वरी मला बोलवायला आली होती तुझ्या स्वागतासाठी. आणि दुर्गेश्वरी ज्या कॉन्फिडन्सनी मला म्हणाली ना की मास्तरीनबाई परत येणार आहेत, मला ताईनी सांगितलंय, आई त्यांना घेऊन यायला लागल्यात वगैरे, क्षणभर घाबरलो होतो मी. मला असं वाटलं होतं की आईने तुला कन्व्हिन्स केलं, तू त्यांना नाही म्हणू शकली नाहीस, तू इमोशनल झाली आहेस.
आणि तू त्यांच्याबरोबर येतेस का काय? आपलं जसं ठरलंय तसं तू केलं नाहीस असंही क्षणभर वाटलं मला. भाऊ मला पण तसंच वाटलं होतं. इतकं अवघड जात होतं आजींना नाही म्हणणं. त्या बिचाऱ्या इतके समजावून सांगत होत्या मला, अक्षरा चल घरी चल घरी. मला कसं नाही म्हणू असं झालं बाबा त्यांना. तुम्ही त्या मागण्यांचं सांगितलं नसतं ना तर मी कदाचित आले असते आजींबरोबर. हे का अर्थी बरंच झालं बाबा तुम्ही मला सांगितलं. आता मी शाळेचा विषय काढलाय ना बाबा, त्याचं काहीतरी परमनंट सोल्युशन निघेल. आणि मी तुला त्यासाठीच हे करायला सांगितलं बाळा. आपली बायको आणि आपली ती खोटारडी आई यांच्यातला फरक त्याला कळावा. होईल बाबा, नक्की होईल. तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही अक्षरा, आता मी टेन्शन घेणार नाहीये, टेन्शन देणार तिला. तू येणार म्हणून आनंदानं बागडत होती ना सगळ्या घरात. एवढा हिरमोड झालाय तिचा, अशी तोंडावर रप्पकन पडली की नाही ती. आणि अक्षरा मला तिचा तो पडलेला चेहरा बघायचा आहे, तिचा उतरलेला माज बघायचा आहे मला. मी बोलतो तिच्याशी आता आणि तिला विचारतो अक्षरा कधी येणार आहे घरी. नाही नाही नको 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 बाबा, अशी चूक करू नका. आत्ता काहीच बोलू नका तुम्ही. हा असं कसं बाळा? एखाद्या गोष्टीसाठी आपला कसा पिच्छा पुरवते ती, आपल्या गळ्यावर पाय ठेवून उभी राहते ना, तसं आता मला करायचं आहे. इतकी वर्ष मला त्रास दिलाय, मी थोडा त्रास देतो ना तिला. मी समोर जाऊन विचारणार तिला अक्षरा कधी येणार आहे, कधी येणार आहे अक्षरा. मी पिच्छा पुरवणार आता तिचा. हे करायला हवं अक्षरा, हे गरजेचं आहे. बरं बाळा, मी फोन ठेवू, मी जरा बोलतो तिच्याशी. ठीक आहे.